अगदी झटपट अशी अर्धा ते पाऊण तासात कशी बनेल ते बघणार आहे। हो, पण त्याच्यासाठी थोडी तुम्हाला पूर्वतयारी करून ठेवायला लागेल। जर पूर्वतयारी करून ठेवली तर कशी झटपट थालीची रेसिपी बनवू शकतो आपण ते बघणार आहे आज। चला तर मग वेळ न काढता थालीची रेसिपी बनवायला घेऊया। पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल, अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा। त्याच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे तेही क्लिक करा, म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल। सर्वात आधी आपण वाटण काढून घेऊया चवळीच्या उसळसाठी। हे 2 मोठ्या साईजचे मी कांदे असे लांबट कापलेत, त्या 7-8 लसणीच्या पाकळ्या टाकल्यात, आल्याचा अर्धा इंच तुकडा टाकलाय बारीक कापून। कांदा आपल्याला छान लाल करून घ्यायचा आहे। थोडासा कांद्याचा रंग बदलला की त्यात आपल्याला 2 चमचे तेल टाकायचं आहे। तेल टाकून छान असं परतून घ्यायचं आहे। थोडंसं तुम्ही मीठ पण टाकू शकता, मिठाने पण छान भाजला जातो कांदा लगेच। छान असा कांदा भाजला। आता ह्यात आपण खोबरं टाकूया। आता मी अर्धी नारळाची कवड किसून टाकले आहे ह्याच्यात। ओला नारळ घेतला आहे मी ह्यावेळेला, दरवेळेला मी सुकं नारळ घेते, ह्यावेळेला ओला नारळापासून आपण वाटण करणार आहे। आता आपल्याला जेवढी गरज आहे तेवढंच आपण हे वाटण थोडं थंड झालं की वाटून घेणार आहे मिक्सरला आपल्या चवळीच्या उसळसाठी। बाकीचं आपल्याला फ्रीजमध्ये तसंच ठेवायचं आहे। थोडंसं पाणी घालून वाटून घेते। आता आपलं वाटण वाटून झालं आहे। तर एका साईडला आपण डाळ लावून घेऊया। एक वाटी एवढी अंदाजाने मी डाळ लावली आहे तुरीची, त्यात थोडीशी पाव वाटी एवढी मुगाची डाळ टाकणार आहे। मुगाची डाळीने घट्टपणा येतो छान असं डाळीला, म्हणून थोडीशी मुगाची डाळ टाकायची। एका वाटीला पाव वाटी एवढी। हा माझा दरवेळेचा अंदाज आहे म्हणून मी अंदाजाने टाकते। स्वच्छ धुवून अशी आपल्याला 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत। जर तुमच्याकडे वेळ असेल तर भिजत पण ठेवू शकता तुम्ही, जर अर्धा तास भिजत ठेवली तर। आता एका साईडला कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत आपण ही चवळीची उसळ फोडणीला घालून घेऊया। एका कढईत 2 चमचे एवढं तेल टाकलं आहे, त्यात 7-8 अशा लसणीच्या पाकळ्या बारीक चेचून टाकल्या आहेत मी। छान अशी लसूण अशी आपल्याला छान अशी गुलाबी व्हायला द्यायचे। लसणीचा थोडासा रंग बदलला की आपल्याला त्यात कढीपत्त्याची 2-3 पानं टाकायचे। आधीच टाकलं तर कढीपत्ता जळू शकतो, म्हणून नंतर किंवा तुम्ही टॅमॅटो बरोबर पण टाकू शकता। आता हे 1 ते 2 टॅमॅटो टाकते मी बारीक कापून। त्यात टॅमॅटो छान असं तेलावर 1 मिनिट परतून घ्यायचं आहे आपल्याला। टॅमॅटो छान परतून झाला की त्यात आपल्याला सर्व सुके मसाले टाकायचे आहेत। पाव चमचा हळद टाकले, 1 चमचा लाल तिखट टाकले, गरम मसाला टाकायचा 1 चमचा, किचन किंग मसाला होता माझ्याकडे एव्हरेस्टचा, तो टाकला आहे मी 1 चमचा। असे सर्व आपल्याला मसाले 1 मिनिट परतून घ्यायचे आहेत छान असे तेलावर। चमच्याच्या पाठच्या साईडने आपल्याला टॅमॅटो स्मॅश करून घ्यायचे आहेत। छान असे स्मॅश करून झाले की हे आपण वाटण जे केलं आहे ते टाकणार आहे मी 2 ते 3 चमचे। जेवढं घट्ट पाहिजे तुम्हाला उसळ त्या हिशोबाने वाटण टाकायचं आहे। ते वाटण पण आपल्याला 1 मिनिट छान असं मसाल्यांबरोबर परतून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटं छान असं वाटण आपण परतून घेतलं। त्यात आपल्याला ही चवळी स्वच्छ धुवून ठेवली मी ती टाकायची आहे। 1 बटाटा कापला आहे मोठ्या साईजचा, तो पण स्वच्छ धुवून घेतला आहे, तो टाकायचा आहे। सर्व टाकून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ टाकले चवीनुसार 1 चमचा। सर्व मिक्स करून त्यात गरजेनुसार पाणी टाकायचं आहे आणि छान अशी बारीक गॅसवर आपल्याला चवळी ही शिजवून घ्यायची आहे। जर तुम्हाला डायरेक्ट कुकरमध्ये करायची असेल तर कुकरमध्ये पण करू शकता। 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये पटकन शिजेल। अगदीच घाई असेल तर कुकरमध्ये पटकन शिजते चवळी। आता हे मिक्सरचं भांडं सर्व धुवून मी पाणी टाकते आहे। मसाला आपल्याला अजिबात वेस्ट करायचा नाही आहे। जे पण मिक्सरला आपला मसाला लागलेला असतो ते सर्व धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित पाण्याने आणि तो सर्व पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये। आता छान याला उकाळी आल्यावर मी झाकण ठेवून बारीक गॅस करून शिजवून घेणार आहे। आता आपली चवळी शिजते तोपर्यंत आपण बाजूच्या गॅसवर भोपळ्याची भाजी बनवून घेऊया। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे। 1 ते 2 चमचे तेल टाकायचं आहे, 1 चमचा मोहरी टाकली आहे। मोहरी छान तडतडायला द्यायची। मोहरी तडतडल्यानंतर त्यात 1 चमचा जिरं टाकायचं आहे। जिरं पण छान तडतडलं की नंतर त्यात कांदा टाकणार आहे मी। 1 छोट्या साईजचा कांदा बारीक कापून घेतला आहे, तो टाकणार आहे। अर्धा कांदा मी पालेभाजीला ठेवते मेथीच्या। आता हा कांदा आपल्याला 1 मिनिट असा परतून घ्यायचा आहे। जास्त त्याला आपल्याला लाल करायचं नाही आहे। भोपळ्याच्या भाजीला थोडासा परतून घ्यायचा आहे कांदा। त्यात 2-3 कढीपत्त्याची पानं टाकलेत, 1 हिरवी मिरची टाकली आहे। जेवढं तुम्हाला तिखट आवडतं त्या हिशोबाने मिरची टाकायची आहे। मी 1 मिरची टाकली, ही कमी तिखटाचीच मिरची आहे।
असा कांदा 1 मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झाला की त्याच्यामध्ये मी हिंग टाकलं आहे पाव चमचा. हिंग पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पाव चमचा हळद टाकली आहे. हळद तेलावर टाकली की त्याचा रंग छान येतो आपल्या भाजीला किंवा कोणत्याही पदार्थ बनवताना. हळद तेलावर थोडी 1 मिनिट परतली की रंग छान येतो त्याचा. आता आपण जो भोपळा कापून ठेवला आहे, बटाटे सारे बारीक असे तुकडे करून ठेवलेत मी, ते टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला मीठ पण टाकून घ्यायचं चवीनुसार, म्हणजे मिठाच्या पाण्याच्या वाफेनेच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. पाणी वगैरे याच्यात टाकायचं नाही, भोपळा लगेचच शिजतो. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून छान असं आपल्याला शिजवून घ्यायची आहे भोपळ्याची भाजी. आता ही आपण झाकण ठेवून बाजूला ठेवूया. भोपळ्याची भाजी शिजते तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर मेथीची भाजी बनवून घेऊया. मेथीच्या भाजीसाठी गॅसवर कढई ठेवले. त्यात 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं आहे. तेल छान तापलं की आपल्याला त्यात हा बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे. 1 ते 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. थोडासा गुलाबी रंगावर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. आता हा कांदा जोपर्यंत भाजतोय तोपर्यंत आपण आपली चवळीची भाजी आणि भोपळ्याची भाजी जरा चेक करूया. चमच्याने आपण चेक करूया भाजी आपली झाली की नाही. आता ही भाजी आपली जवळजवळ शिजली आहे. दाबून अशी बघितलं तर एकदम पण जास्त भोपळ्याची भाजी शिजवायची नाही आपल्याला. आता याच्यात आपण ओल्या नारळाचा चव आणि थोडीशी कोथिंबीर घालून एक वाफ काढून गॅसची फ्लेम बंद करायची आहे. अशी आपली भोपळ्याची भाजी पण तयार आहे. आता आपण चवळीची भाजी चेक करूया. चवळीच्या बटाटा आणि आपण चवळी जरा चेक करूया. बटाटा आपला शिजला आहे. चवळी अजून थोडी शिजायला पाहिजे, थोडी कडकच दिसते, तरी मी हाताने अशी दाबून बघते. अजून 5 मिनिटं लागतील आपली चवळी शिजायला. जर कुकरला लावली असती तर 1 ते 2 शिट्ट्यात लगेचच झाली असती, पण मी आज बाहेर कढईतच शिजायला घातली आहे, म्हणून त्याला वेळ लागतोय थोडा शिजायला. आता पुन्हा आपण त्याला झाकण ठेवून शिजवून घेऊया. मेथीच्या भाजीसाठी टाकलेला कांदा पण आपला छान असा लाल झाला आहे, गुलाबी रंगावर परतला. आता त्याच्यावर ही बारीक चिरलेली मेथीची भाजी टाकली आहे मी. मेथीची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून ठेवलेलीच होती मी. चाळणीवर नितळत ठेवायची पालेभाजी कोणतीही आपण चिरल्यावर, म्हणजे त्यातलं पाण्याचा अंश असतो तो सर्व निघून जातो. हळद टाकली पाव चमचा आणि छान अशी मिक्स करून घ्यायची. थोडा वेळ अशीच सुकवायची आपल्याला भाजी. मीठ टाकायची घाई करायची नाही आहे. पालेभाजीत कधी पण पालेभाजी बनवून झाल्यावरच मीठ टाकायचं. आता ही भाजी आपली छान अशी 2 ते 3 मिनिटं परतून झाली आहे. आता त्यात मी मीठ टाकलं आहे आणि आता थोडं वरून खोबरं टाकणार आहे, ओल्या नारळाचा चव. तुम्ही पण पालेभाजीत खोबरं टाकता काय आणि मेथीची भाजी कशी करता कमेंटमध्ये मला नक्की कळवा. असं ओलं खोबरं टाकल्यावर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1च मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे. खोबरं हे आठवड्याचं मी एकदाच फ्रीजमध्ये असं किसून ठेवते, म्हणजे गरज जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा थोडं थोडं आपण वापरू शकतो. डबा सुका करून जर त्यात भरून ठेवलं तर छान आठवडाभर राहतं खोबरं. अशी आपली मेथीची भाजी पण रेडी आहे. आता परत एकदा आपण चवळीची भाजी चेक करूया. आता छान अशी सुकली पण आहे आपली भाजी. ही अशी थोडी ओलसरच मी ठेवणार आहे. बटाटा पण शिजला आहे आपल्या भाजीतला. आता चवळी पण आपण चेक करूया हाताने. चवळी पण छान शिजली आहे. आता थोडी मीठ वगैरे बरोबर आहे का मी जरा चव घेऊन बघते. छान अशी झाली आपली अशी उसळ ही चवळीची. आता झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढायची. भाजी पण आपली रेडी आहे. आता एका कढईत आपण ह्या डाळ घालून घेऊया. डाळ आपण कुकरला लावून घेतलेली होती, छान अशी शिजली आहे तोपर्यंत सर्व भाज्या होईपर्यंत. त्या कढईत 1 ते 1.5 चमचा तेल टाकले. तेल छान तापलं की आपल्याला 1 चमचा मोहरी टाकायचे. मोहरी पण छान तडतडायला द्यायचे. मोहरी तडतडल्यानंतरच त्याच्यात आपल्याला 1 चमचा जिरं टाकायचं आहे. मोहरी छान तडतडली. आता मी जिरं टाकलं 1 चमचा. जिरं पण छान असं तडतडले. आता त्याच्यात
टॅमॅटो, हिरवी मिरची आणि कढीपत्ता असं एकदमच टाकलं आहे मी आणि झाकण ठेवलं आहे. आता याच्यावर हिंग टाकलं आहे पाव चमचा. 1 मिनटं झाकण ठेवून आपल्याला परतून घ्यायचं आहे ते छान असं टॅमॅटो, हिरवी मिरची वगैरे फोडणी. पुन्हा झाकून ठेवायचं आहे म्हणजे टॅमॅटो आपला छान असा नरम पडेल. तोपर्यंत ही डाळ पण मी घोटून घेतली आहे. टॅमॅटो आपला छान नरम पडला आहे. आता चमच्याच्या उलट्या साईड मी त्याला स्मॅश करणार आहे. त्यात थोडीशी 1 चमचा डाळ टाकून स्मॅश करते म्हणजे सर्व मिळून येईल टॅमॅटो आणि आपली डाळ. असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतलं की छान अशी फोडणी बसते आपल्या डाळीला. आता उरलेली पण डाळ मी ओतणार आहे. त्याच्या आधी मी ही पाव चमचा हळद टाकली आहे त्यात. आता ही उरलेली सर्व डाळ ओतते आहे. छान ती पण आधी मिक्स करून घ्यायची आहे. आता त्यात गरजेनुसार तुम्हाला पाणी घालायचं आहे. जेवढी घट्ट पातळ डाळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे. मी हे डाळीचा डबा सर्व धुवून पाणी टाकलं आहे. अर्धा डबा भरून पाणी टाकलं आहे मी. आता याला उकाळी यायला द्यायचे. अजून थोडंसं पाणी टाकते मी. थोडी घट्टच आहे डाळ म्हणून थोडं अजून पाणी टाकले. आता हे शेंगा मी एका साईडला छोट्या टोपात शिजवून घेतलेल्या होत्या त्या पण टाकल्या. शेंगा थोड्या वेगळ्या शिजल्या की डाळीत टाकल्यावर शिजायला जास्त वेळ लागत नाही. आता छान अशी उकाळी आली की आपली डाळ पण रेडी आहे. मीठ टाकायचं आहे चवीनुसार. 1 चमचा मीठ टाकलं आहे मी. मीठ टाकून छान अशी उकाळी यायला द्यायची डाळीला. छान डाळ उकळली की आपली ही डाळ पण रेडी आहे. बघू शकता तुम्ही छान अशी आपली डाळ झाली आहे. अशा आपल्या 3 प्रकारच्या भाज्या, भोपळा, मेथीची भाजी आणि उसळ आणि वरण किंवा डाळ तयार आहे. अशी आपली अर्ध्या तासात झटपट थालीची रेसिपी होते. या चपात्या आहेत ते मी आधीच बनवून घेतलेल्या. अशी आपली अर्धा ते पाऊण तासात थालीची रेसिपी रेडी आहे. हो पण त्यासाठी थोडी पूर्वतयारी करून ठेवायलाच लागते. वाटण वगैरे आपलं रेडी असेल, कांदा टोमॅटो कापलेला असेल तर अशी झटपट अशी होते आपली थालीची रेसिपी. कशी वाटली तुम्हाला ही महाराष्ट्रीयन थालीची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.